सिन्नर तालुक्यातील तळेवाडी परिसरातील भैरवनाथ सोसायटी येथे कार्यरत असलेले शालिनी निसर्गोपचार केंद्र लहान मुलांच्या आरोग्य सेवेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. 10 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी विशेषतः तयार करण्यात आलेल्या या केंद्रात नैसर्गिक उपचार पद्धतींना पालकांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. डॉक्टर अश्विन भडांगे आणि निसर्गोपचार तज्ज्ञ अर्चना भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली येथे ॲक्युप्रेशर तसेच विविध नैसर्गिक उपचारांद्वारे मुलांवर उपचार केले जातात. लहान मुलांच्या नाजूक प्रकृतीचा विचार करून येथे औषधविरहित, सुरक्षित आणि दुष्परिणाम मुक्त उपचार पद्धतींना प्राधान्य दिले जाते. सन 2008 पासून सुरू असलेल्या या केंद्राने सातत्याने सेवा देत आज महाराष्ट्रातील विविध भागातून येणाऱ्या रुग्णांचा विश्वास संपादन केलाय. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, शरीरातील संतुलन राखणे आणि एकूण आरोग्य सुधारणा साधणे यावर केंद्राचा विशेष भर आहे. याशिवाय दूरवरून येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची आणि जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे उपचार प्रक्रियेदरम्यान कोणतीही अडचण भासत नाही. नैसर्गिक उपचारांविषयी वाढती जागरूकता आणि पर्यायी उपचार पद्धतींची स्वीकारार्हता वाढत असल्याने शालिनी निसर्गोपचार केंद्राने सिन्नर तालुक्यात बाल आरोग्य क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. निसर्गोपचार केंद्राची सुरुवात सर 2008 पासून म्हणजे तसं कालावधी माझी जी आई आहे त्यांच्या नावावरती शालिनी निसर्गोपचार केंद्र आहे आणि त्यांच्या नावावरती म्हणजे आमची ही दुसरी पिढी आहे. शालिनी निसर्गोपचार केंद्राची त्यांच्या स्वतःच्या नावावरती म्हणजे माझी जी आई आहे ती स्वतः नॅचरोपॅथी पद्धतीने अनेक पेशंटांना आजपर्यंत बरं करत आलेली आहे आणि त्यांनीच आम्हाला ही टेक्निक शिकवलेली आहे. पण टेक्निक जे शिकवण्याकरता कुठल्या प्रकारचं जे आहे त्याला एज्युकेशन लागतं. तर त्यामुळे आम्ही नॅचरोपॅथीमध्ये डिप्लोमा केले, ॲक्युप्रेशरमध्ये डिप्लोमा केले आणि अनेक काही ज्या फील्डमध्ये लागतात त्या फील्डमध्ये आम्ही आमचं एज्युकेशन पूर्ण करून आज आम्ही शालिनी निसर्गोपचार केंद्र हे आईच्या नावावरती आम्ही चालू केलेलं आहे. 2008 पासून मी शालिनी निसर्गोपचार केंद्राची सुरुवात करून मी ही प्रॅक्टिस सिन्नरमध्ये करत आहे. आणि सिन्नरमध्ये पूर्वी मी लहान मुलांवरती करायचोच ट्रीटमेंट, पण मोठ्या माणसांवरती सुद्धा मी ट्रीटमेंट करायचो ना. असे हजारो मुलं जी चालवलेले आहे आणि लाखो लोकांना मी आजपर्यंत नॅचरोपॅथिक पद्धतीने मी बरं केलेलं आहे. आणि आत्ता जे आहे नॅचरोपॅथीचा एकच उद्देश आहे. नॅचरोपॅथी म्हणजे काय आहे की आपली रोगप्रतिकारक शक्ती असते ती स्वतः बळकट करणे, मजबूत करणे आणि त्याद्वारे पेशंटला रिपेअर करणे. आणि रोगप्रतिकारक शक्ती जेव्हा वाढते ते ॲटोमॅटिकली पेशंटला ती मधून रिकवर करण्यामध्ये मदत करते. अजून विषय असा आहे ॲक्युप्रेशर. तर ॲक्युप्रेशर असं आहे की ॲक्युप्रेशर म्हणजे असे काही पॉईंट्स असतात जे लहान मुलांचे CP चाइल्ड असतात किंवा त्यांना डॉक्टरांनी ब्रेन डेड असतात त्यांचे किंवा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे नाहीशी झालेली असतात, त्यामुळे त्यांचा आजार खूप वाढतो. पण त्यावरती आपण काय करतो, ॲक्युप्रेशर असे काही पॉईंट्स असतात त्याद्वारे ॲटोमॅटिकली मुलांचे जे आहे रिकव्हरी मोडवरती येतात आणि हळूहळू ते चालायला लागतात. तर नॅचरोपॅथी पद्धती आणि ॲक्युप्रेशर ह्याचं कॉम्बिनेशन करून आपण लहान मुलांवरती CP चाइल्ड असो किंवा लहान मुलांसंबंधी कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम असो नॅचरोपॅथी पद्धतीने आपण त्यांना ट्रीटमेंट देतो. कोणत्या प्रकारच्या आजारांवर येथे प्रभावी उपचार केला जातो काय सांगा? सर्वात उत्तम आणि चांगली बात आहे सर. नॅचरोपॅथी पद्धतीमध्ये सर्वात जास्त आजार जे असतात ती मी सर्वात जास्त जो अनुभवलेला आहे तो CP चाइल्डवरती जास्त अनुभव वापरलेला आहे. म्हणजे CP चाइल्डवरती ॲक्युप्रेशरचा आणि एक्सरसाइजचा जो व्यायाम आणि योग थेरपी असते जी त्याच्या ब्रेनवरती काम करते. म्हणजे योग पद्धती, योगद्वारे अनेक रोग बरे केले जातात जे मेंदू संबंधित असतात. तर नॅचरोपॅथीमध्ये योगद्वारे ही खूप चांगली आणि प्रभावी पद्धती आहे. असं ॲक्युप्रेशर थेरपी नेमकी कशी कार्य करते काय सांगा? ॲक्युप्रेशर थेरपी सर अशी आहे, जे बिंदू असतात, जे पॉईंट्स असतात आपल्या बॉडीमध्ये असे काही बिंदू असतात जे पॉईंट्स असतात ॲक्युप्रेशरचे, ते एक पॉईंट्सवरती ॲक्टिवेशन असतं. अशी ऊर्जा असते जेनेटिकली, म्हणजे आपले केंद्रित पॉईंट असतात इथे 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 इथे. तर हर एक पॉईंटचा कुठल्या ना कुठल्या प्रकारे संबंध असतो. त्याला एक पॉईंटला ॲक्युप्रेशर पद्धती देऊन अनेक पॉईंट ऊर्जा केले जातात, ज्यांना ऊर्जा फ्लो वाढतो आणि ॲटोमॅटिकली पेशंट रिकव्हरी करण्यात मदत होते. रुग्णांना औषधाशिवाय व ऑपरेशनशिवाय या ठिकाणी उपचार केला जातो. विषय कसा आहे, कुठले पण पॅथीमध्ये औषध हे असावे असं नाही आहे. प्रत्येक पॅथीमध्ये औषधाची गरजच पडते. कारण का कसं असतं, नॅचरोपॅथीमध्ये पण आम्ही सहसा नॅचरोपॅथीचा उद्देश असा असतो की तुम्हाला खड्ड्यातून बाहेर काढणे किंवा तुम्ही जर मेडिसिन जास्त घेत असाल पण
माझं मत असं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये औषध हे काम करतं आणि नॅचरोपॅथी जी पद्धती आहे ही मी जे ट्रीटमेंट करतो ही बाहेरून जास्त करतो, त्यामुळे औषधांचा तो उपयोग पडतोच, पण नॅचरोपॅथी पद्धती ही बाहेरून जास्त प्रभाव करते, मला असं वाटतं. एखाद्या विशेष रुग्णाचा काही अनुभव सांगाल का सर? माझ्याकडे अनेक रुग्ण आहेत जे आत्ता सध्या माझ्याकडे एक डेड ब्रेनचा केस आहे. त्याचं पेशंट होतं, ते अनकॉन्शियस होतं आणि ते म्हणजे माझ्याकडे असे एकच नाही, तर वरती तुम्ही फुटेज बघितलं असेल, अनेक पेशंट जे येतात, तर त्या पेशंटवरती जी त्याची प्रक्रिया होती आता ते स्वतः तुम्हाला सांगतील काय. आणि ह्या मुलाची आता प्रक्रिया बघा, त्याला तो कुठल्या प्रकारचा बॉडी मुवमेंट किंवा बघत नव्हता आणि अनकॉन्शियस होता, तर आता तुम्ही त्याची प्रकृती बघू शकता. सांगा सर. स्वतः आणि काय सुधारणा आहे आता, काय सांगा? नमस्कार, मी सातारा कराडवरून आलो आहे. तर पहिलं म्हणजे बाळाच्या मुवमेंट पूर्ण झिरो होते इथं आल्यापासून. आता इथं आल्यापासून बऱ्यापैकी तो मुवमेंट करतो आहे, हालचाल वाढले त्याच्या, आणि असं म्हणायला गेलं तर हाय भरपूर फरक आहे याच्यामध्ये. म्हणजे पहिला असं बसत वगैरे आता नव्हता, थोडं थोडं बसाय पण लागलं आणि मान वगैरे पकडायला लागलं. महाराष्ट्राच्या विविध भागातून या ठिकाणी रुग्ण येत असतात. हो. त्याची या ठिकाणी राहण्याची देखील हो. आणि जेवणाची देखील उत्तम सोय या ठिकाणी आपल्या माध्यमातून करण्यात आली आहे. हो. काय सांगा? महाराष्ट्रातून जे प्रथम आपल्याकडे येतात, आपला विश्वासाने आपल्याकडे येतात, काय येतात की प्रेरणादायक त्यांच्या मुलं आपल्याकडे रिपेअर होण्यासाठी येतात. पण सर्वात पहिला मुद्दा जो येतो तो येतो की त्यांना राहण्याची काही सोय आहे का, हो की नाही, बरोबर नाही? हां, कारण का आपल्या भरोशावरती ते लांबून येतात, तर त्यांना पाऊस, वारा, ऊन अशा प्रकारे लहान मुलांना पण काही गोष्टींची अडचण नको आणि त्यांच्या पालकांना पण नको. त्यामुळे आपण इथे राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय केलेली आहे, जेणेकरून जे फूड आहे ते पूर्णपणे लहान मुलांसाठी आणि पौष्टिक आहार त्याच्यामध्ये आपण काय काय इन्क्लूड केलेले सांगा बरं. बाळांसाठी याची रव्याची पेस्ट, त्यानंतर जे आवश्यकता आहे बाळांना पौष्टिक आहार, हा, पौष्टिक आहार, शेवग्याच्या शेंगाचं सूप, शेंगा सूप, त्याच्यानंतर बाजरीची पेस्ट, जेवढे लागतात, काकडीची पेस्ट, म्हणजे या जेवढ्या पण पेस्ट लागतात. नॅचरोपॅथीमध्ये एक सर्वात उत्तम जो आहार, हा सर्वात मोठा आजाराला दूर करण्यासाठी आहे. पौष्टिक आहार देणं खूप आवश्यक आहे. त्यांची राहण्याची सोय आपण इथे केलेली आहे आणि जी राहण्याचा जो पूर्णपणे मेंटेनन्स जे पण बघतात ते आमचे म्हणजे इथं आपण सुरुवातीला जे आपण चालू केलं होतं हा त्यावेळेस काही अडचणी आल्या. हो, तर बरेचशे लोकांचे असं म्हणणं होतं की आम्हाला इथं राहायची सोय हो, नाही, बरोबर, आम्ही हा. खूप लांबून येतो, 400-500 किलोमीटरवर. हो. लॉजिंग वगैरे आहे इथं सिन्नरमध्ये, पण इतके काही त्यांना अफोर्ड करू शकते ना, हा. म्हणजे खूप आपल्याकडे मध्यवर्गीय किंवा उच्च आणि प्रत्येक जण म्हणजे जे त्याच्या स्थिरनुसार आणि त्याच्या म्हणून आम्ही परिस्थितीनुसार असा आपण निर्णय घेतला की सर्व एका ठिकाणीच आपलं क्लिनिक स्थिर करावं. सर्वांची राहायची सोय, राहण्याची, खाण्याची, कॅन्टीन वगैरे आपण सुरू केलेलं आहे. हा. मग जेणेकरून त्यांना एक आधार भेटला लोकांना. म्हणजे माझं मुळात सांगणं असं आहे की आपल्याकडे जे पण लोक येणार त्यांची पूर्णपणे राहण्याची सुविधा आपली पूर्ण जबाबदारी आहे. आणि हा उत्तम कारण का लहान मुलांची जी काम असतं यांचं एक त्यांना कसे अबनॉर्मल पेशंट येते नाही आपल्याकडे. अनेकदा कसं असतं त्यांची मेंटॅलिटी हेल्थ, आई वडील सुद्धा खूपच वैतागलेले असतात, त्यामुळे त्यांची पण सोय म्हणजे जेणेकरून ज्यांना कुठल्या प्रकारची अडचण न हो, त्यामुळे शालेय स्वर उपचार केंद्र सिन्नर येथे तुम्ही व्हिजिट करा. तर लहान मुलांमध्ये जर सीपी चाइल्ड असेल किंवा ब्रेन संबंधी कुठल्या प्रकारचा किंवा हातापायाचा मुवमेंट न होणे किंवा लहान बाळांसंबंधी कुठल्या प्रकारचा चालण्यात अडचण किंवा अनेक काही प्रॉब्लेम असेल, त्यांना मी रेकीद्वारे, योगाद्वारे, ॲक्युप्रेशरद्वारे आणि नॅचरोपॅथी पद्धतीनं मी त्यांच्यावरती उपचार करतो. आणि मी आत्तापर्यंत हजारो मुलांना चालवलेलं आहे. त्याचे माझ्या इंस्टाग्राम ID ला व्हिडिओ आहे, माझ्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा मी अपलोड करतो. डेली माझे रिपोर्ट्स असतात. अनेक मुलांना मी माझा स्टाफ आहे, माझ्या ह्या वाईफ आहे, ज्या नॅचरोपॅथी पद्धतीने मला ह्या पूर्णपणे सपोर्ट आहे यांचा. ह्या नॅचरोपॅथी पद्धतीने लहान मुलांचा एक्सरसाइज घेतात, व्यायाम घेतात. आणि आमच्या अजून टीम आहे अनेक, ज्या पहिलं लहान मुलांवरती एक्सरसाइज घेतल्या जातात, त्यांना फिजिकली ॲक्टिव्हिटी शिकवल्या जातात. अनेक मुलांना स्पीच थेरपी किंवा त्यांचे व्यायाम आणि अनेक काही त्यांना फिजिकली ज्या पण गोष्टी असतात त्या शिकवल्या इथं पहिले जातात. आणि त्यांच्यावरती मी जे आहे मी प्रथम उपचार त्यांचा मी असं करतो की त्यांना मी व्यायामद्वारे त्यांना जास्त करून ब्रेनवरती रेकी आणि योगा ह्या मेंदूवरती काम करतात आणि नॅचरोपॅथी पद्धतीनंच आम्ही इथं ट्रीटमेंट करतो. जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर शालिनी स्वर उपचार केंद्र सिन्नर येथे तुम्ही व्हिजिट करू शकता. आमचा पत्ता आहे मापरवाडी रोड, अण्णा रेड्डीचा बंगला,
भैरवनाथ सोसायटीच्या बाजूला. माझं नाव दत्तात्रय पोपट रासकर. मी अहिल्यानगर इथून आलो. मुलीला माझ्या म्हणजे असं काहीच मानबिन पकडता येत नव्हतं नाही का. तर इथं आल्यानंतर मला आहे ना पूर्ण म्हणजे सरांच्या मार्गदर्शनाने आज 8वी 9वी चक्करीमध्ये पूर्ण फरक पडलेला आहे. आणि तिला पूर्ण म्हणजे असं पूर्ण रिस्पॉन्स म्हणजे असं सगळं व्यवस्थित बोलते. हो, पूर्ण रिस्पॉन्स देत नव्हते सर. नमस्कार, माझं नाव वंदना विजय भिसीकर आहे. भार्गवीचं नाव भार्गवी विजय भिसीकर. ही पहिले म्हणजे असे खूप टाईट पाय वगैरे धरायची. पाय तिचे दोन्ही असे कडक व्हायचे. आता तिचे जरा नॉर्मल झाले. हात पण हा वापरायची नाही, ती असाच धरून राहायची. आता ती हात पण वापरते चांगले. आणि पाय पण तिचे खूप लूज झाले. मला येऊन 15 दिवस झाले. आता बरं वाटतं? हो, भरपूर फरक पडला. यस. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझे नाव भाग्यश्री अमित माळी. मी सांगली जिल्हा कुंडलहून आली आहे. माझ्या बाळाचं नाव रेवात अमित माळी आहे. मी ते सरांचे रील्स पाहूनच आली आहे. म्हणजे अत्यंत खूप छान प्रकारे सर इथं म्हणजे पेशंट्सना हँडल करतात आणि त्यांची केअरसुद्धा घेतात. आणि म्हणजे मला येऊन इथे 15-14 दिवस झाले. तरी माझ्या बाळाच्या जे पायामध्ये म्हणजे स्टिफनेस होता किंवा जे कडकपणा होता त्यामध्ये जर थोडासा फार आम्हाला असा फरक वाटू लागला आम्हाला. एका कुशीवरती पण होतोय तो आत्ता. आणि सर इथं खूप छान प्रकारे पेशंटची ट्रीटमेंट देतात पेशंटना. आणि म्हणजे आम्ही जेव्हा आलो तेव्हा पण आम्हाला खूप छान प्रकारे त्यांनी फाईल्स वगैरे बघून की त्याचा काय प्रॉब्लेम झाला आहे किंवा त्याला किती वेळ लागेल आणि किती ह्याच्यामध्ये आपण त्याला कवर करून घेऊ वगैरे असं त्यांनी छान प्रकारे सांगितलं आम्हाला. आणि खूप दिलासाही वाटला आम्हाला म्हणजे इथं आल्यानंतर ना. आमचं म्हणजे जे काही स्ट्रेसमध्ये होतो तो एक स्ट्रेस म्हणजे पूर्ण इथं आल्यानंतर ना जरा बरं वाटू लागलं आम्हाला. थँक्यू. सुरेश भगवान आयरे. आम्ही रावळगाववरून आलेलो आहे आणि मी पोराचा काका आहे. आणि पोराला 4 वेळेस घेऊन आलो. आणि पोरगा मांडी घालत नव्हता. उभा राहताना जास्त थरथर करायचं. पण आता थोडासा हात लावला का उभा राहतो. आणि मांडी वाळताना जास्त वेळ नाही लावत. पहिले जशी मांडी वळत नव्हती जास्त. आणि पालथे पाय टाकून हरकत चालायचा. आता तो पाय उचलतो. सुधारणा झाली बरीच? सुधारणा बरीचशी झालेली आहे. त्यामुळं आम्ही प्रत्येक आठवड्याला महिन्यातून 2 वेळेस येतो.